आपली शिवाय ना एकदम बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे. हो काय ना, करेक्ट, एकदम करेक्ट करेक्ट बोल. करेक्ट. तिचा काका चुकीचा आहे, आपल्याला माहिती आहे. अरे एवढी वर्ष काढली इकडे, मी ओळखतो त्याला चांगला, तुला माहिती आहे ना. हे बघ, हा म्हणतोय कळलं, एकदम शिवाच्या बाजूने आपण उभं राहायचं. घरातून सामान काढतो म्हणजे काय, इथे बघू आपण. कळलं तुम्हाला, कळलं? हा चला. अरे जा रे, भेटू नंतर. नुसता बघत असतो माझ्याकडे, काय करतो कळलं की नाही काय माहिती. ऐका 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 ऐका, संघर्ष नगर वासियानो, ऐका ऐका ऐका. काय सांगतो ते कान 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 देऊन ऐका. का थांबलोय आपण? कीर्ती, लक्ष्मण काका फोन लावतोय आशूला, आशू येईल. उर्मिला, झाली का ग तयारी? हो हो हो, सगळी तयारी झाली. आशू कुठे राहिलाय? ते सांगितलं ना, फोन लावतोय लक्ष्मण भाऊ. हा, हे बघ. ते आशूचा फोन नाही लागत आहे, आणि माझ्या एका मित्राचा फोन आला होता मला. काय झालं काका? ते टीव्हीवर. काय टीव्हीवर? सांग ना. ते शिवा. काय शिवा? पुन्हा या मुलीने काहीतरी माती खाल्ली असणार आणि टीव्हीवर तिचीच न्यूज आली असणार ना, बरोबर ना? ही मुलगी ना खरंच. अरे काय एवढी बडबड काय करते, त्याच्यापेक्षा टीव्ही लाव ना. आता आपण आलोत संघर्ष नगर या वस्तीत. ही तीच वस्ती आहे जिथे शिवानी पाटील राहते आणि तिचा साडीतला फायटिंगचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. आता आपण याबद्दल विचारूया वस्तीतल्या लोकांना. काय सांगाल तुम्ही शिवानी पाटील बद्दल? कोण शिवानी? शिवानी पाटील. शिवानी नाही, शिवा. अख्ख्या वस्तीमध्ये शिवा म्हणून ओळखलं जातं. शिवाची फाईट तर फेमस आहेच, पण कायदा हातात घेणं योग्य आहे का? कॅमेरा कॅमेरा. आमची शिवा कधीच चुकीची असू शकत नाही. आमची शिवा देवी हाय देवी. तिच्यामुळे तर आम्ही 4 घास सुखाने खातोय. अहो, माझ्या नवऱ्याची दारू पण तिच्यामुळे सुटलीये. आमची शिवा असं कधीच चुकीचं करणार नाही. आम्ही सगळे तिच्या पाठीशी आहोत. आम्ही तिच्या पाठीशी आहोत. इथे काही कॉलेजच्या मुली पण आहेत ज्या शिवाच्या बाजूने आहेत. आपण त्यांना विचारूया. काय सांगाल तुम्ही शिवाबद्दल? आमच्या कॉलेजमध्ये गुंड येऊन दादागिरी करायचे, शिवाने त्यांना अद्दल घडवली. हाँ हाँ सही है, शिवा की वजह से ही हमारी कॉलेज शुरू है. अहो, आमच्या वस्तीत पाणी नव्हतं. जेव्हा शिवा जाऊन नडली तेव्हा आमच्या वस्तीत पाण्याची लाईन आली. अहो, आमची शिवा हाय म्हणून कुणाची पाय ठेवायची हिम्मत नाही आमच्या चाळीत. बरोबर आहे, बरोबर आहे. होय, बरोबर आहे. शिवा चुकीची नाही, आम्ही तिच्या सोबत आहोत. शिवा 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 शिवा. आता आपण शिवानी पाटील यांच्या घराबाहेर आलो आहोत आणि इथे स्वतः शिवानी उपस्थित आहेत आणि सोबत त्यांचे मिस्टर आशुतोष देसाई देखील उपस्थित आहेत. काकाच्या मित्राने न्यूज पाहिली म्हणजे सगळ्यांनीच बघितलं असेल ना. मग हा आशू काय मूर्ख आहे का वस्तीत जायला? शिवा, तुला काय वाटतं या सगळ्याबद्दल? मी मारामारी केली. हो, केली मी मारामारी. असं सगळे म्हणतात की शिवाने कायदा हातात घेतला, पण मला एक सांगा की तुमच्या डोक्यावरचं छप्पर जर जात असेल तर तुम्ही काय केलं असतं? तुमच्या आईला जर हाताला धरून बाहेर काढलं असतं घराच्या, तर तुम्ही शांत बसला असतात का? मी फक्त जो अन्याय झाला ना तो थांबवण्याचा प्रयत्न केला, आणि हे सगळं मी माझ्या घरासाठी केलं, जे तुमच्यापैकी प्रत्येकाने केलं असतं. बरोबर एकदम. पण मॅडम, अन्याय जर होत असेल तर न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस तर आहेतच ना. हो, आहेत ना. फुल सपोर्ट आहे माझा त्यांना, खरंच आहे, आणि रिस्पेक्ट पण आहे. पण जर आम्ही कंप्लेंट केली असेल तर पोलीस लोक लक्ष देत नाहीत. ते म्हणतात ही वस्तीतली लोक आहेत ना, लफडी करतात, फालतूगिरीच करत असतात. मग मी त्यांच्याकडे तक्रार करून वाट बघत बसले असते ना तर माझं घर उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असती. आणि मी जे केलं ना आता त्या बाबतीत मला अजिबात गिल्ट नाहीये. मी हे सगळं माझ्या घरासाठी केलं, माझ्या आईसाठीच केलं.
पण आशुतोष देसाई. या सर्व प्रकरणामुळे तुमच्या इमेजला धक्का बसतोय असं नाही वाटत का तुम्हाला? कसा बसेल? अजिबात नाही वाटत मला. आणि काय आहे, मी शिवाच्या पाठीशी उभा आहे. मीच काय, ही अख्खी वस्ती उभी आहे. हे बघा, मी तुम्हाला एक आवाहन करतो की तुम्ही शिवाची बाजू समजून घ्या. तिने हे सगळं का केलं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. शिवा ना नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहते. तुम्हाला शिवाबद्दल इतर लोकांनी सांगितलंच असेल, पण तरीही मी एकदा सांगतो. पण शिवा नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहते आणि लढते. सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत. आपण देवीची पूजा करतो, सगळे उपवास ठेवतो आणि श्रद्धा पण ठेवतो. आणि अशाच वेळेस एकीकडे देवीसारखीच लढा देणारी शिवा, जिला खंडेनवमीच्याच दिवशी ट्रोल केलं जातं का? मला हे अजिबात नाही पटलंय. माझं तुम्हाला इतकंच आव्हान आहे की तुम्ही शिवाची ही बाजू समजून घ्या. कारण मीच एकटा नाही, तर ही अख्खी वस्ती शिवाच्या बाजूने उभी आहे. हा भाई भाई, अख्खी वस्ती शिवाच्या बाजूने उभी आहे. काय आहे हे सगळं? किती खोटारडी मुलगी आहे ही. सगळा पब्लिसिटी स्टंट आहे, बाकी काही नाही. कीर्ती, तुला कसं कळलं ती खोटं बोलते ते? काहीतरी काय बोलतेस? मुळात या सगळ्यामुळे शिवाची खरी बाजू सगळ्यांसमोर आली. कोणी ठेवले हे? बापरे, गावात भुताटकी की काय? शिरेन 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 शिरेन, काय मी तुम्हाला जेवायला बोलवते, तुम्ही येत नाही. फुलं ठेवली तर तुम्ही अशी चिरडताय, काय आहे? येईल ना मी जेवायला, नक्की तुमच्या घरी जेवायला येईल. पण मला सांगा, तुमच्याकडे जेवायला आलेलं तुमच्या नातवाला आणि तुमच्या सुनेला आवडेल का हो? मग ती दोघं काय माझ्या आत्मेभर नाही आहेत? आज्ञेबाहेर नसली तरी सुद्धा त्यांना आवडेल का? अहो नक्की आवडेल. पहिल्यांदा माझी नाचसून होती ना, जरा आगाऊ होती, काय घ्यायचीच नाही. म्हणजे कुठली जबाबदारी अंगावर घ्यायची नाही. काय घरच्यांनी शिकवलं नसणार, सवय लावली नसणार तिला, नाही का? तिच्या घरच्यांबद्दल एक शब्द सुद्धा बोलायचा नाही, सांगून ठेवते तुम्हाला. तुम्ही का रागवताय पण? का म्हणजे? अहो, तुम्हाला काही माहित नसताना तुम्ही कसं काय बोलू शकता एखाद्याबद्दल? काय नाही बोलायचं, तिच्या घरच्यांना बोलतोय मी, कारण त्यांनी तिच्यावर संस्कार केलेले नाहीयेत. संस्कार केलेले आहेत, संस्कार केलेले आहेत. कशावरून? म्हणजे मला काय म्हणायचंय की संस्कार केलेले असतील का नाही तिच्यावर, त्याच्याशिवाय ती तुमच्या घरी इतके दिवस राहिलीये का? हो का नाही? मला सांगा, मी तिच्या घरच्याबद्दल बोलतोय, तुम्ही एवढं मनाला का लावून घेताय? काय म्हणजे? कारण तुम्ही कसलाही विचार न करता तिच्या घरच्या लोकांना बोलताय ना, म्हणून मला तुमचा राग आलेला आहे. म्हणून मी तुमच्याशी एक शब्द सुद्धा बोलणार नाहीये. ही मी निघाले. म्हणे संस्कार केलेले नाही, त्याच्याशिवाय ती शिरीन, शारदे, म्हातारी नेमकी आहे कोण? चेहरा तर ओळखीचा वाटतो. शिरीन, अरे 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 अरे, हा दामू पार बुडालाय त्या म्हातारीच्या प्रेमात. अरे शिवा, सीता, तू ज्या शिवाला दोष देत होतीस ना, आज सगळे लोक तिच्या बाजूने उभे आहेत. तू अजूनही तिला या घरात घेणार नाहीस?
ये शिवा ये. भाऊ 1 मिनिट. अहो तुमची नाचक्की केली या मुलीने, देसाई घराण्याचं नाव खराब केलंय. काही नाचक्की केलेली नाहीये. उलट तिने देसाईंचं नाव मोठं केलंय, माझी मान उंचावली आहे. शिवा ये बाळा ये. ये शिवा ये ये. आशू, वा 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 शिवा. आणि आशू, तुझं मला आधीपासून कौतुक आहेच, पण मला अजून कौतुक आहे तुझं आता, कारण तू खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिलायस. खरंय लक्ष्मण. शिवा, जे झालं ते झालं. आता मी सगळ्यांच्या वतीनं तुला. भाऊ अहो हे काय करताय असं काही नाहीये. हे बघा थोडा गैरसमज झाला होता, तो झाला गेला, दूर गेला. उलट मला याचं चांगलं वाटतंय की मी वेळेला तिथे पोहोचले. शिवा, आज आम्हाला कळलं की तू लोकांसाठी किती किती आणि काय काय करतेस ते. ए ताई, तू बघितलास ना व्हिडिओ? एकदम व्हायरल झालाय ना. तुझ्या फ्रेंड्सने ग्रुपमध्ये पाठवलं असेल. बघ बघ. पाठवलेलाच असणार, फेमस झाली आहे शिवा. बाहेर केवढे रिपोर्टर आलेत माहितीये, त्यांना शिवाचा इंटरव्ह्यू करायचा आहे. अरे वा, जा जा शिवा जा. नको नको भाऊ. अगं जा की जा. जा. तू पण चल. चल. शिवा, तू म्हणजे एक स्त्री काय करू शकते ह्याचं उत्तम उदाहरण आहेस. शिवा, तू सगळ्या स्त्रियांना काय संदेश देशील? हे बघा, मी कोणालाही संदेश देण्या एवढी मोठी नाहीये, पण कुठल्याही स्त्रीमध्ये जसं लक्ष्मीचं रूप असतं तसंच दुर्गेचं पण असतं. त्यामुळे कुठल्याही बाईला कमी लेखायचं नाही, इतकंच सांगेन. आणि आज नवमी आहे. जे झालं ते घडून गेलं. आता मला माझ्या फॅमिली बरोबर हा सण साजरा करायचा आहे, त्यामुळे धन्यवाद. शिवा, खरंच तू जितकी डॅशिंग आहेस तितकीच या साडीतही अतिशय सुंदर दिसतेस. हॅट्स ऑफ टू यू. धन्यवाद, खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. सीताई, मला माहिती आहे तुम्ही चिडलात माझ्यावर, पण हे बघ शिवा, तुझ्यावर चिडण्या पलीकडे गेल्यात सगळ्या गोष्टी. आणि मला आता खात्री पटली आहे की तुझ्यात काहीही फरक पडणार नाहीये. पण माझाही निर्णय बदलणार नाहीये. मला फक्त तू या घरातून, माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जायला हवीयस. पण आज जे काही झालं ते आज नाही, आजवर जे झालं ना त्या सगळ्याला तूच कारण आहेस. तू नाही सुधारणार. पण एक दिवस तुमचं माझ्याबद्दलचं मत नक्की सुधारेल. मी तुमचं मन जिंकून दाखवणारच. कर प्रयत्न, फोल ठरतील. आणि त्याचं कारण मी तुला आधीच सांगितलंय. हे सगळेजण तुला दुर्गा दुर्गा म्हणून डोक्यावर घेत आहेत ना. मला दुर्गा म्हणून माझी सून नकोच होती. मला लक्ष्मीच हवी होती. आहेस का तू तशी? होऊ शकणार आहेस का मला हवी तशी सून? तुझ्याकडे या कुठल्याच प्रश्नांचं उत्तर नसणार आहे हे माहिती आहे मला. सीताई, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देईन मी, फक्त बोलून नाही. शिवा आता करून दाखवणार. कावेरी ताई, मी ना ब्लँक झालो यार. मला
काहीच सुचत नाहीये. असं ना सगळीकडून अडकल्यासारखं झालंय. अरे हो, किती टेन्शन घेशील. सगळं नीट होईल आणि काही झालेलंच नाहीये. अगं मग काय व्हायची वाट बघायची का ताई? आणि मला सांग, टेन्शन कसं नको घेऊ. उद्या कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. चंदन, वहिनी आहेत काय घरी? नाही नाही, ती बाहेर गेली. बोल. अरे मी तर आता म्हातारी सोबत होतो. काय बोलली ती? ती काय बोलली नाही, पण तिच्यासोबत जो मुलगा आहे ना तो जाम चालू वाटतोय. काय काय केलं त्याने? त्यांनी मला हकलवून दिलं. मला काही करताच आलं नाही. बघितलं ताई, मला ना हे दोघं झोलर वाटतात. म्हणून सांगतेय, त्या म्हातारीच्या मागे लागू नका. दामुने दिव्याला जर खरं सांगितलं ना तर आपण जे काही केलंय ते सगळं फसणार. ना इकडे आड तिकडे विहीर अशी गत झालीये माझी. पण कावेरी ताई, आपल्याला काहीतरी करावं लागेल ना, आणि तेही लवकरच. हो, आपण विचार करूयात काय करायचंय ते. तू शांत हो आधी. काय शिवा? हा, काय झालं? काय शिवा, असं का बघतेस? छान आहे ना कुर्ता? मी काढून ठेवला होता कुर्ता म्हणून घातलास ना? मी घालावा म्हणूनच तू काढून ठेवला होतास ना कुर्ता? ओ, भारी दिसतोयस. तू पण छान दिसतेस. छान म्हणजे? छान म्हणजे सुंदर दिसतेस. सुंदर म्हणजे? शिवा ऐक ना, हे आत्ता नको. शब्दामध्ये अडकू नकोस, कळलं? मग कशात अडकायचंय तुला? प्रेमात? हो नाही. तू शिवा, तू काहीतरी. तू किती लाजतोस रे. लाजत? नाही, तू नुसतं लाजत राहणार आहेस की माझ्याकडनं सोनं पण घेणार आहेस? सोनं? 50 तोला. हे माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी उर्फ मित्रासाठी. घे. दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा. तुलाही दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. पण सोनं आत्ता देत नाही तेवढं सकाळी. हा माहितीये सकाळी देत नाहीत, पण मला तुला सगळ्यात आधी द्यायचं होतं. थँक्यू. का? आता मला ना ह्या सगळ्यामध्ये ना खूप शिकायला मिळतंय. आता उदाहरणार्थ बघ ना, खाण्यावरचा कंट्रोल मला शिकायला मिळाला या उपवासातून, तुझ्यामुळेच. गपरे, मी काही नाही केलं. तू तर मला साथ व्हावी म्हणून उपवास केलास. पण तुझी साथ होती म्हणूनच तो पॉसिबल झाला ना. भाई, हा सपोर्ट आयुष्यभर आहे. आणि एका आयुष्यापुरतं नाहीये. 7 जन्म. 7 जन्म मी तुझ्यासोबत राहणार आहे. अच्छा. अशा तुला आठवतं आपण एकदा उंचावरनं उडी मारली होती? आठवतंय, ऑफकोर्स आठवतंय यार. काय तू विचारते मला? तुला एक सांगू का? बोल. तुझा हात हातात असेल ना तर मी कितीही लांबून उडी मारू शकते, कुठूनही, आणि ते पण डोळे झाकून. अरे वा वा वा, क्या बात आहे. याच नोटवरती मी पण तुला दसऱ्याचं सोनं देतो. तू मला सगळ्यात पहिले सोनं दिलंस ना, आता माझ्याकडून तुला सगळ्यात पहिले सोनं 50 तोला. लवकर ये देवघरात. हो येतो.